नमस्कार मित्रांनो, वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेवांनी 18 पगड जातीतील लोकांना एकत्र आणून त्यांच्यातील संतत्व फुलवले. संत नामदेवांच्या संत मेळ्यातील एक वयाने सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असे संत म्हणजे संत गोरा कुंभार. या संत गोरा कुंभारांचा आज आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. संत गोरा कुंभार यांचा जन्म इसवी सन 1267 साली झाला. त्यांचा जन्म तेर ढोकी जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी झालेला आहे. त्यांचं हे जे तेर गाव आहे, या तेर गावाला जवळपास 3000 वर्षाचा इतिहास आहे. 3000 वर्षापासूनचा एक समृद्ध इतिहास लाभलेल्या तेर या गावामध्ये गोरा कुंभारांचा जन्म झाला आणि गोरा कुंभारांनी इसवी सन 1317 साली समाधी घेतली. म्हणजे गोरा कुंभारांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये गोरा कुंभारांनी पारमार्थिक क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखर गाठलं. त्याचा विचार आपण या ठिकाणी आज करणार आहोत. गोरा कुंभारांचे वडील महादेव बुवा होते आणि त्यांच्या आईचं नाव रुक्माबाई असं होतं. म्हणजे महादेव बुवा आणि रुक्माबाई यांच्या पोटी गोरा कुंभाराचा जन्म झाला. गोरा कुंभार यांना 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचं नाव होतं संती आणि दुसरी म्हणजे तिचीच बहीण रामी. अशा 2 पत्नी म्हणजे संती आणि रामी. आणि गोरा कुंभारांना एक मुलगा होता जो त्यांच्या विवाहानंतर जवळपास 10 वर्षांनी झाला. तो मुलगा म्हणजे मकरेंद्र. मकरेंद्र हा गोरा कुंभाराचा एक मुलगा. तर या ठिकाणी पहा की या मकरेंद्र बद्दल आपण गोरा कुंभाराच्या अनेक फोटोमध्ये पाहतो की गोरा कुंभार विठ्ठल नामामध्ये तल्लीन होऊन भजन करत चिखल तुडवत आहेत. आणि तेव्हा ते विठ्ठल नामामध्ये किंवा परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, परमेश्वराच्या भक्तीमध्ये ते एवढे तल्लीन झालेले आहेत की त्यांचा छोटासा मुलगा चिखलामध्ये येतो, त्याला ते तुडवतात, त्यात तो मरतो, पण त्याचं भान गोरा कुंभारांना राहत नाही. अशा प्रकारची कथा त्यांच्याबद्दल अनेक ठिकाणी सांगितली जाते. तर हा मुलगा म्हणजे त्यांचा मकरेंद्र आहे. आणि गोरा कुंभाराचं वारकरी संप्रदायामध्ये जे स्थान आहे ते त्यांना वारकरी मंडळाचे संत मंडळाचे आचार्य म्हणतात. कारण वारकरी संत मंडळामध्ये वयाने सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ असे संत म्हणजे गोरा कुंभार होते. तसं जनाबाई त्यांच्यापेक्षा मोठ्या होत्या, पण गोरा कुंभार म्हणजे एक अनुभवी समृद्ध व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. गोरा कुंभारांना वारकरी संत मंडळाचे परीक्षक म्हणतात किंवा संतांचे परीक्षक म्हणून गोरा कुंभाराकडे पाहिले जाते. कारण जेव्हा ज्ञानेश्वरादी भावंडांना भेटायला संत नामदेव येतात आणि नामदेव स्वतःहून नमस्कार करत नाहीत, तेव्हा मुक्ताबाई म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला. आणि तेव्हा या संत नामदेवांचं डोकं कच्चं आहे का पक्कं आहे हे तपासण्याची जबाबदारी गोरा कुंभारावर सोपवतात. म्हणून आणि हे गोरा कुंभार आपल्या थापटण्याच्या साहाय्यानं नामदेवाचं डोकं तपासतात आणि नामदेवाचं मडकं कच्चं ठरवतात. जे या ठिकाणी पहा, वारकरी परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये किंवा या संत मेळ्यामध्ये जेव्हा एखादा नवीन संत येतो तेव्हा त्याचं डोकं तपासण्याचं काम किंवा त्याचं म्हणजे एकूण बौद्धिक कुवत तपासण्याचं काम हे गोरा कुंभाराकडे होतं. म्हणजे प्रत्येक मडकं कच्चं आहे का पक्कं आहे हे आपल्या थापटण्याच्या साहाय्यानं थापटून परीक्षा घेऊन ते तपासण्याचं काम हे गोरा कुंभाराकडे होतं. म्हणून असं म्हणतात पहा, गोरा कुंभार म्हणजे वारकरी संप्रदायातील संतांचे ते परीक्षक होते. म्हणजे एखाद्या संताचं संतत्व तपासण्याचं काम हे गोरा कुंभाराकडे होतं. म्हणून त्यांना वारकरी संत मंडळाचे आचार्य म्हणतात. आणि या गोरा कुंभाराचे आज केवळ 23 अभंग उपलब्ध आहेत.
आणि हे जे 23 अभंग उपलब्ध आहेत त्यातूनही गोरा कुंभाराची आध्यात्मिक उंची आपल्या लक्षात येते किंवा गोरा कुंभाराची प्रतिभा प्रगल्भता आपल्याला यातून पाहायला मिळते. आता हे जे गोरा कुंभाराचे 23 जे अभंग आहेत 23 पैकी जवळपास 15 अभंग संत नामदेवावर आहेत. यातून गोरा कुंभाराच्या मनामध्ये नामदेवाबद्दल जो स्नेह होता तो स्नेह या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा त्यांचा स्नेह या अभंगातून प्रकट होतो. नामदेवाबद्दल असणारी आत्मीयता किंवा नामदेवाबद्दल असणारा आदर भाव त्यांच्या या अभंगातून प्रकटलेला आहे. आणि ज्याप्रमाणे गोरा कुंभारांच्या मनामध्ये नामदेवाबद्दल आत्मीयता आहे किंवा आदर भाव आहे त्याचप्रमाणे नामदेवांच्याही मनामध्ये गोरा कुंभाराबद्दल आत्मीयता असल्याचं पाहायला मिळते. कारण संत नामदेवांनी जवळपास 70 अभंग त्यांनी गोरा कुंभारावर लिहिलेले आहेत. म्हणजे नामदेवांनी 70 अभंगातून गोरा कुंभारांचं चरित्र सांगितलेलं आहे, गोरा कुंभाराचं व्यक्तिमत्व सांगितलेलं आहे किंवा एकूण गोरा कुंभार यांच्या मनातील विठ्ठल भक्ती त्यांनी आपल्या अभंगातून प्रकट केलेली आहे. म्हणजे गोरा कुंभार नामदेवावर 15 अभंग लिहितात आणि नामदेव गोरा कुंभारावर 70 अभंग लिहितात. म्हणजे यातून नामदेव आणि गोरा कुंभार या दोघांमधील आत्मीयतेचं नातं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संत नामदेव गोरा कुंभाराबद्दल अभिप्राय व्यक्त करताना म्हणतात पहा, प्रेम अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा. आता पहा या 2 चरणामध्ये ते नाम म्हणजे गोरा कुंभाराबद्दल नामदेव सांगतात. प्रेम अंगी म्हणजे ज्याच्या अंगामध्ये प्रेम आहे, वाचे सदा वाचे भगवंत ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे आणि वाचेमध्ये भगवंत आहे, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा. तो भक्त कसा आहे तर म्हणजे गोरा कुंभार अत्यंत प्रेमळ आहे. किंवा संत नामदेव मुक्ताबाईच्या तोंडून गोरा कुंभाराबद्दल वर्णन करतात. आता हे वर्णन मुक्ताबाईच्या तोंडून आहे. ते असं म्हणतात पहा की गोरा जुनाट पैजुना हाती थापटणे अनुभवाचे. म्हणजे या संत मंडळामध्ये सगळ्यात अनुभवी ज्येष्ठ श्रेष्ठ संत म्हणजे गोरा कुंभार. म्हणून मुक्ताबाईच्या तोंडून ते म्हणतात पहा, गोरा जुनाट पैजुना. गोरा कसा आहे? जुनाट आहे. जुनाट म्हणजे अनुभवी आहे, बुजुर्ग आहे. गोरा जुनाट पैजुना हाती थापटणे अनुभवाचे. आणि त्याच्या हातामध्ये कशाचं थापटणं आहे? अनुभवाचं थापटणं आहे. आणि अनुभवाच्या थापटण्यानं प्रत्येक संतांचं डोकं तपासण्याचं काम किंवा म्हणजे त्यांची बौद्धिक कुवत किंवा त्यांचं जे एकूण आवाका आहे ते तपासण्याचं काम गोरा कुंभार करतात. म्हणजे कोणतं मडकं कच्चं कोणतं पक्क याचा निर्णय देण्याचा अंतिम अधिकार हा गोरा कुंभाराचा होता. म्हणून ते म्हणतात पहा, गोरा जुनाट पैजुना. गोरा कसा आहे? जुनाट आहे म्हणजे अनुभवी आहे, बुजुर्ग आहे. त्याच्या हातामध्ये थापटणं कशाचं आहे? अनुभवाचं थापटणं आहे. त्याच्या आधारे तो प्रत्येकाचं संतत्व तपासतो. आणि त्याचप्रमाणे पहा, म्हणजे ज्याप्रमाणे नामदेवांच्या मनामध्ये गोरा कुंभाराबद्दल आत्मीयता आहे त्याचप्रमाणे संत एकनाथांच्या मनामध्ये गोरा कुंभार बद्दल प्रचंड आत्मीयता आहे. आता पहा, संत नामदेव आणि गोरा कुंभार ह्यांचा काळ एक आहे. हे एकमेकांच्या सोबत राहिलेले संत आहेत. पण संत एकनाथांचा जर आपण विचार केला तर एकनाथांचा काळ हा 16व्या शतकाचा काळ आहे. आणि या संत एकनाथ देखील गोरा कुंभारावर जवळपास 30 अभंग लिहितात. 30 अभंगातून संत एकनाथ गोरा कुंभाराचं चरित्र सांगतात किंवा गोरा कुंभाराच्या जीवनातील काही चमत्कार सांगतात. आता पहा, म्हणजे गोरा कुंभाराच्या जीवनातील चमत्कार संत एकनाथ सांगतात. त्या मातीमध्ये स्वतःच्या मुलाला तुडवून वगैरे असे जे चमत्कार ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संत एकनाथांच्या अभंगामध्ये आलेल्या आहेत. आणि पहा, संत एकनाथांनी एकूण 30 अभंग गोरा कुंभारावर लिहिलेले आहेत. त्यातून त्यांनी थोडक्यामध्ये या गोरा कुंभाराचं चरित्रच सांगितलेलं आहे. ते म्हणतात पहा की, सकळ ते संत गोरियासी म्हणती, धन्य तुझी भक्ती त्रिलोक्यात. तर आता या ठिकाणी पहा, संत एकनाथ गोरा कुंभाराबद्दल म्हणजे आपला अभिप्राय व्यक्त करत असताना ते असं म्हणतात, सकळ ते संत गोरियास म्हणती. सगळे संत, कोणाला संत म्हणतात?
गोरा कुंभारांना संत म्हणतात. सकळ ते संत म्हणजे सगळे संत गोरा कुंभारांना संत म्हणतात. धन्य तुझी भक्ती, ते गोरा कुंभाराला उद्देश म्हणतात. धन्य तुझी भक्ती त्रिलोक्यात, तिन्ही लोकात तुझी भक्ती धन्य आहे, असा अभिप्राय संत एकनाथ गोरोबाबद्दल प्रकट करतात. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या संतांच्या दृष्टिकोनातून हे गोरा कुंभाराचं स्थान होतं. तर आता पहा, गोरा कुंभाराच्या अभंगवाणीचा जेव्हा आपण विचार करतो, गोरा कुंभाराची जी अभंगवाणी आहे त्या अभंगवाणीचा विचार करत असताना गोरा कुंभार आपल्या अभंगातून आपलं आत्मनिवेदन प्रकट करतात. ज्याप्रमाणे संत नामदेव आपल्या अभंगामध्ये म्हणतात पहा, शिंपियाचे कुळी जन्म मज झाला परी हेतू गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आराणूक जीवी नाही माझ्या. किंवा जनाबाई म्हणते की झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी स्त्री रूप घेऊन हरी माझे नाणे धुणे करी. म्हणजे प्रत्येक संतांनी आपली अनुभूती किंवा आपलं आत्मनिवेदन प्रकट केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गोरा कुंभार देखील आपलं आत्मनिवेदन प्रकट करतात आणि परमेश्वराकडं सत्संगतीची मागणी करतात. आपलं आत्मनिवेदन प्रकट करून ते परमेश्वराकडं मागणी करतात. आता या ठिकाणी हा अभंग असा आहे पहा, त्या अभंगामध्ये ते म्हणतात, देवा तुझा मी कुंभार. देवा मी कोण आहे? गोरा कुंभार आपल्या जातीचा उल्लेख स्पष्टपणे करतात. ते म्हणतात की देवा तुझा मी कुंभार. मी कोण आहे? तर देवा मी तुझा कुंभार आहे. नासी पापाचे डोंगर. देवा मी तुझा कुंभार आहे आणि माझं उत्तरदायित्व मी काय स्वीकारलेलं आहे? तर पापाचे डोंगर नाहीसे करणं, पापाचे डोंगर नष्ट करणं हे उत्तरदायित्व मी स्वीकारलेलं आहे. आणि हे करण्यासाठी मला कशाची गरज आहे? हे करण्यासाठी मला संत संगतीची गरज आहे. म्हणून ते म्हणतात पहा, आयुष्या संतप्त हो जाती घडे साधूची संगती. ह्या जगामध्ये जे असंतुष्ट लोक आहेत, अशांत लोक आहेत, आणि ह्या सगळ्यांना शांत करण्यासाठी, ह्या जगातलं पाप नाहीसं करण्यासाठी मला साधूची संगत घडावी किंवा साधूची संगत सगळ्यांना घडावी. म्हणे कृपा पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे ह्याची. आता गोरा कुंभाराची ही जी रचना आहे जणू काही पसायदान सदृश रचना आहे. म्हणजे हा अभंग म्हणजे गोरा कुंभारांचं पसायदानच आहे. ते म्हणतात की आयुष्या संतप्त हो जाती या जगामध्ये ज्या काही म्हणजे असंतुष्ट अशांतता जे लोक आहेत त्यांना साधूची संगत घडो आणि मलाही साधूंची संगत घडो. आणि ते पुढे म्हणतात पहा, पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार ह्याची म्हणजे मागे ह्याची. अशा प्रकारे भगवंताची कृपा घडो, साधूंची संगत लाभो अशी मागणी ते परमेश्वराकडं करतात. आणि आपल्याबरोबरच सर्वांना साधूची संगत घडो आणि अशी मागणी ते या ठिकाणी करतात. आणि त्याचप्रमाणे या गोरा कुंभाराच्या अभंगातून कर्मयोगाचा आदर्श आपल्याला पाहायला मिळतो. गोरा कुंभारांनी आपल्या जीवनातून जगासमोर कर्मयोगाचा आदर्श ठेवलेला आहे. मुळामध्ये वारकरी संप्रदायच हा कर्मयोगाचा आदर्श प्रस्थापित करणारा संप्रदाय आहे. वारकरी संत मेळ्याचा जेव्हा आपण विचार करतो, कोणत्याही संतांनी परमार्थाच्या नावाखाली आपला संसार सोडलेला नाही. म्हणजे नामदेवांपासून तुकारामापर्यंतच्या संतांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक संतांनी कामातच राम पाहिलेला आहे. आणि या ठिकाणी पहा, हे संत म्हणजे गोरा कुंभार हे देखील कर्मयोगाचा आदर्श जगासमोर ठेवतात. आपण पाहतो पहा, नामदेव म्हणतात की रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आराणूक जीवी नाही माझ्या. किंवा सावतामाळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे प्रत्येक संत आपापला व्यवसाय सचोटीनं आनंदाने करतात. आणि गोरा कुंभार देखील परमार्थाच्या नावाखाली घरदार सोडून वनात जात नाही, तर जनात राहून जनातील जनार्दन पाहत आणि आपलं काम निष्ठेनं करत ते परमेश्वराची उपासना करतात. म्हणजे गोरा कुंभार कर्मयोगाचा आदर्श जगासमोर ठेवतात. ते म्हणतात पहा, केशवाचे ध्यान धरुनी अंतरी मृतिके माझारी नाचत असे. मी परमेश्वर शोधण्यासाठी घरदार सोडून वनात गेलो नाही, तर केशवाचे ध्यान धरुनी अंतरी म्हणजे परमेश्वराचं ध्यान हृदयामध्ये ठेवून अंतरंगामध्ये धरून मृतिके माझारी नाचत असे म्हणजे मी चिखल तुडवत आहे.
म्हणजे सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत, हृदयामध्ये विठ्ठलाचं जप करत मी चिखल तुडवत आहे किंवा माती तुडवत आहे असं ते सांगतात पा. म्हणून ते म्हणतात पा, केशवाचे ध्यान धरून अंतरी, म्हणजे केशवाचं ध्यान हृदया म्हणजे आत ठेवून मी माती तुडवत आहे, म्हणजे माझं काम मी करत आहे. म्हणजे परमार्थाच्या नावाखाली मी माझा उद्योग व्यवसाय न सोडता माझा उद्योग व्यवसाय करत मी परमेश्वराचं नामस्मरण करत आहे असं गोरा कुंभार या ठिकाणी सांगतात. म्हणजेच गोरा कुंभार आपल्या अभंगातून कर्मयोगाचा आदर्श जगासमोर ठेवतात. आणि जे लोक जन्माला येऊन आपलं कर्मही धड करत नाहीत आणि परमार्थही काही धड करत नाहीत, त्यांचं जीवन वाया जात असते असं गोरा कुंभार म्हणतात. आणि अशा लोकांना ते फटकारतात. आणि अशा लोकांना फटकारताना ते म्हणतात पा, जन्मा येऊनिया काय केली करणी, व्यर्थ शिनविली जननी. म्हणजे जे लोक जन्माला येऊन आपलं उद्योग व्यवसाय नीट करत नाहीत आणि परमार्थही नीट करत नाहीत, त्यांचं जन्म वाया जात असते. अशा लोकांना उद्देशून ते म्हणतात, जन्मा येऊनिया काय केली करणी, तुम्ही जन्माला येऊन काय केलात, असं भरीव असं तुमच्या हातून काय घडलं. व्यर्थ शिनविली जननी, म्हणजे तुम्हाला जन्म देणं म्हणजे तुमच्या आईचे 9 महिने वाया घालणं आहे. म्हणजे 9 महिने तुम्हाला तुमच्या आईनं पोटात सांभाळलं, पण ते शेवटी काही उपयोग नाही झाला नाही का, कारण तुम्ही जन्माला येऊन काहीही केलं नाहीत. म्हणजे गोरा कुंभारांना हे म्हणायचं आहे, माणसाला जो जन्म मिळाला तो काहीतरी भरीव स्वरूपात करण्यासाठी मिळाला, काहीतरी जगासमोर एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी हा जन्म आहे. ही भूमिका गोरा कुंभार यांची आहे. म्हणून ते म्हणतात पा, ह्या जन्माला येऊन जे काहीच करत नाहीत, धड उद्योग व्यवसाय करत नाहीत, धड परमार्थही करत नाहीत, त्यांचा जन्म वाया जात असतो. म्हणजे त्यांची आई त्यांना 9 महिने पोटात ठेवून ती म्हणजे या ठिकाणी पहा, तिचं कष्ट सर्व वाया जात असतात असं या ठिकाणी गोरा कुंभार म्हणतात. म्हणून ते म्हणतात पहा, जन्मा येऊन या काय केली करणी, व्यर्थ शिनविली जननी. तुम्हाला जन्म देणं म्हणजे व्यर्थ, विनाकारण ती बिचारी शिनली असं या ठिकाणी गोरा कुंभार सांगतात. म्हणजे गोरा कुंभार आपल्या अभंगातून कर्मयोगाचा आदर्श जगासमोर ठेवतात. आणि त्याचबरोबर गोरा कुंभारांच्या अभंगवाणीतून नाममहिमा पदोपदी प्रकटलेला आहे. कारण गोरा कुंभारासमोर आदर्शच संत नामदेवांचा होता. नामदेवांनी नाममहिमा आपल्या अभंगातून पदोपदी प्रकट केलेला आहे, किंवा नामाचं महत्त्व संत नामदेवांनी सांगितलेलं आहे. आणि गोरा कुंभार हे नामदेवांच्या प्रभावळीतील संत, आणि तेही आपल्या अभंगातून नामाचा महिमा सांगतात. आणि ते सांगत असताना म्हणतात पा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळी, नेत्री वाहे जळ सद्गदित, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. आता या ठिकाणी गोरा कुंभार आपल्या अभंगामध्ये सांगतात पा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळी, म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय करत करत सतत ध्यानी मणी स्वप्नी विठ्ठलाचा ध्यास घेतला पाहिजे. वेळोवेळी विठ्ठलाचं स्मरण केलं पाहिजे. आणि विठ्ठलाचं जेव्हा आपण नाम मुखामध्ये सतत घेतो, तेव्हा मनाला तृप्ती मिळते, मन आनंदित होते, मन सद्गदित होऊन आनंदाश्रू डोळ्यातून बाहेर पडतात. अशी अनुभूती गोरा कुंभार प्रकट करतात. आणि ते पुढे सांगतात पा, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. मी कुणा जाती जन्माला आलो, माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला येतो हे महत्वाचं नाही, काय करतो हे महत्वाचं आहे असं गोरा कुंभार सांगतात. ते म्हणतात पा, माझा जन्म काही ब्राह्मण कुळामध्ये झाला नाही, माझा जन्म कुलालाचे वंशी. कुलाल म्हणजे कुंभार. कुलाल हा मुळातला प्राकृत शब्द आहे. कुंभाराच्या वंशामध्ये माझा देह जन्मला, तो गोरा कुंभार. आणि कुंभार या जातीमध्ये जन्मून देखील मी हरिभक्त ठरलो. म्हणून जात महत्वाची नाही, तर कर्म महत्वाचं आहे, असंही या ठिकाणी असाही संदेश गोरा कुंभार इथे देतात. किंवा नाम महिमा सांगते वेळेस, नामाचं महत्त्व सांगते वेळेस गोरा कुंभार परोपरीने त्याचं महत्त्व सांगतात. पुढच्या एका अभंगामध्ये म्हणतात पा, म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा, एक वेळा बापा उच्चारी रे. गोरा कुंभार सांगतात केवळ 3 अक्षराचा हा मंत्र आहे. म्हणे गोरा कुंभार, जगात सगळ्यात सोपं मंत्र जर कोणता असेल तर तो आहे विठ्ठल मंत्र. केवळ 3 अक्षराचा आहे, कुणालाही उच्चारता येतो एवढा सोपा आहे. जन्माला एक वेळा तरी बापा या मंत्राचा उच्चार कर, असं गोरा कुंभार या ठिकाणी सांगतात. आणि गोरा कुंभार हे निर्गुण उपासक जरी असले
तरीही परमेश्वराच्या सगुण निर्गुण रूपाचं वर्णन ते करतात. म्हणजे परमेश्वराच्या दोन्ही स्वरूपाचं वर्णन ते आपल्या अभंगामध्ये करतात. ज्याप्रमाणे मुक्ताबाईच्या अभंगामध्ये आपण पाहिलो, नामदेवांच्या अभंगामध्ये पाहिलो परमेश्वराच्या सगुण निर्गुण रूपाचं वर्णन, त्याचप्रमाणे गोरा कुंभार देखील आपल्या अभंगातून परमेश्वराच्या सगुण निर्गुण रूपाचं वर्णन करतात. ते म्हणतात, पहा, निर्गुण रूपडे सगुणाचे गुंथी, विठ्ठल प्रवृत्ती निवृत्ती दिशे. म्हणजे हा विठ्ठल निर्गुणही आहे आणि सगुणही आहे, आणि त्याचप्रमाणे विठ्ठलामध्ये प्रवृत्तीही पाहायला मिळते आणि निवृत्तीही पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी पहा, सगळ्या गोष्टींचं समन्वय म्हणजे विठ्ठल आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणून तो निर्गुणही आहे सगुणही आहे असंही गोरा कुंभार आपल्या अभंगामध्ये सांगतात. म्हणजे परमेश्वराच्या सगुण निर्गुण रूपाचं वर्णन गोरा कुंभारांनी आपल्या अभंगातून केलेलं आहे. यानंतर पहा, त्यांच्या अभंगातून आत्मानंदाचा आविष्कार झालेला आहे. म्हणजे जेव्हा त्यांच्या आत्म्यातच देव असल्याची अनुभूती आली, म्हणजे त्यांच्या आत्म्याला परमात्म्याची म्हणजे अनुभूती आली, तेव्हा गोरा कुंभार आपल्या मनातील आत्मानंदाचा आविष्कार त्यांनी आपल्या अभंगातून केलेला आहे. ज्याप्रमाणे संत तुकाराम म्हणतात, पहा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. आणि तोच भाव गोरा कुंभार यांच्याही अभंगातून प्रकटलेला आहे. जेव्हा त्यांच्या आत्म्याला परमात्म्याची अनुभूती आली, तेव्हा त्यांच्या मनात जो आनंद झाला तो आनंद व्यक्त करत असताना ते म्हणतात, पहा, अंतरीचे गुज बोलू ऐसे काही, वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य. जय जय झनकूट, जय जय झनकूट, अनुहात झनकूट नाद गरजे. तर पहा, जेव्हा म्हणजे आत्म्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला, तेव्हा मनामध्ये जो आनंद झाला तो आनंद शब्दात प्रकट करता येत नाही असं ते सांगतात. अंतरीचे गुज, हृदयातलं जे आनंद आहे, हृदयातलं जे गुपित आहे, गुज म्हणजे गुपित, बोलू ऐसे काही, हृदयातलं जे आनंद आहे तो आनंद किंवा हृदयातलं जे गुज आहे ते म्हणजे शब्दातून प्रकट करायला मी असमर्थ ठरतो. म्हणून ते म्हणतात, पहा, वर्ण व्यक्त नाही, कुठल्याही वर्णातून तो व्यक्त होऊ शकत नाही किंवा शब्द देखील त्याच्यासमोर शून्य ठरतात. अशी आत्मानुभूतीची अवस्था म्हणजे आत्मानुभूतीचा आविष्कार ते आपल्या अभंगातून करतात. आणि ते पुढे म्हणतात, पहा, जय जय झनकूट, जय जय झनकूट, अनुहात झनकूट नाद गरजे. म्हणजे या ठिकाणी हे अनुहात नाद हे शब्दातून व्यक्त होत नाहीत असं या ठिकाणी गोरा कुंभार सांगतात. आणि त्याचबरोबर दुसऱ्या एका अभंगामध्ये ते म्हणतात, पहा, मुकिया साखर चाखाया दिधली, बोलता हे बोली बोलवेणा. म्हणजे माझ्या मनाला जो म्हणजे माझ्या मनात जी परमात्म्याची अनुभूती आली किंवा मला जी परमात्म्याची अनुभूती आली किंवा मला जो आत्मसाक्षात्कार झाला, तेव्हा तो आत्मसाक्षात्काराची आनंदाची अवस्था ही शब्दातून व्यक्तच करता येत नाही. की त्याचं उदाहरण या ठिकाणी दाखला फार सुंदर देतात. पहा, ते म्हणतात, पहा, की मुकिया साखर चाकाया दिदली. म्हणजे मुक्या माणसाला साखर खायला दिलं तर त्याला साखरेची गोडी कळते, साखर खाल्ल्यानंतर त्याला प्रचंड आनंद होतो, पण साखर कशी आहे, साखर कशी लागली हे मात्र त्याला सांगता येत नाही. आणि तशी अवस्था माझी झालेली आहे असं या ठिकाणी गोरा कुंभार सांगतात. मला जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला किंवा माझ्या देहातच मला विठ्ठल भेटला, तेव्हा मला झालेला आनंद हा शब्दात प्रकटच करता येत नाही. ज्याप्रमाणे मुक्या पोराला साखर दिल्यानंतर त्या साखरेचा आनंद त्याला मिळतो, पण तो आनंद त्याला प्रकट करता येत नाही, तशी माझी अवस्था आहे. म्हणून ते म्हणतात, पहा, मुकिया साखर चाखाया दिदली, बोलता हे बोली बोलवेणा. साखर खायला दिल्यानंतर त्या आनंद होतो, पण तो आनंद प्रकट करता येत नाही, तशी माझी अवस्था आहे. म्हणून ते पुढे म्हणतात, पहा, तो काय शब्द खुंटला अनुवाद, आपुला आनंद आधाराया. इथं माझा आत्मसाक्षात्काराचा आनंद प्रकट करण्यासाठी शब्द देखील खुंटलेले आहेत आणि आपुला आनंद आधार आहे, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द देखील खुंटलेले आहेत असं या ठिकाणी गोरा कुंभार सांगतात. म्हणजे आत्मसाक्षात्काराची उच्च कोटीच्या आनंदाची अवस्था गोरा कुंभार अत्यंत मार्मिक पद्धतीने या ठिकाणी प्रकट केलेले आहेत.
त्याचबरोबर अद्वैताची अनुभूती, म्हणजे हाच भाग आहे. अद्वैताची अनुभूती गोरा कुंभाराच्या अभंगातून प्रकटलेला आहे. गोरा कुंभाराचा आत्मा जेव्हा परमात्म्याला मिळतो तेव्हा कुठलाही भेदच उरत नाही. त्यांचा आत्मा जेव्हा परमात्म्याला मिळाल्याची अनुभूती त्यांना येते तेव्हा ती अनुभूती प्रकट करत असताना ते म्हणतात, पहा, सरितेचा ओघ सागरी आटला, विदेही भेटला मनामन, कवनाचे सांगाते पुसावया कवनाते, सांगतो ऐकते तेथे कैचे. तर आता या ठिकाणी पहा, माझा आत्मा जेव्हा परमात्म्याला मिळाला किंवा माझ्या आत्म्यातच परमात्मा असल्याची अनुभूती मला आली तेव्हा ती अनुभूती प्रकट करत असताना गोरा कुंभार म्हणतात, पहा, सरितेचा ओघ सागरी अटला. सरिता म्हणजे नदी. नदीला कुणाची ओढ असते? नदीला सागराची ओढ असते. पण नदी जेव्हा सागरात मिळते, नदी जेव्हा सागरामध्ये विलय पावते तेव्हा म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही, कोणत्याही प्रकारचा द्वैत शिल्लक राहत नाही. अशी अद्वैताची अनुभूती गोरा कुंभार आपल्या अभंगात प्रकट करतात. म्हणजे सरितेचा ओघ म्हणजे नदीचा प्रवाह सागरामध्ये जेव्हा विलय पावतो तेव्हा कुठलाही भेद शिल्लक राहत नाही. तसं माझा आत्मा जेव्हा परमात्म्याला मिळाला किंवा माझ्या आत्म्यातच परमात्मा जेव्हा सामावला किंवा माझा आत्मा परमात्म्यामध्ये सामावला तेव्हा मात्र या ठिकाणी नदी सागरात मिळाल्याची जी अनुभूती आहे ती अनुभूती मला आली. आणि विदेही भेटला मनामन, मला देहाच्या पलीकडे जाऊन माझ्या मनातच माझ्या आत्म्यातच मला परमात्मा मिळाला. कवनाचे सांगाते पुसावे या कवनाते, म्हणजे आता इथं ऐकणाराही कोणी नाही आणि सांगणाराही कोणी नाही, हे दोघंही विलय पावलेले आहेत. सांगतो ऐकते तेथे कैचा, सांगणारे आणि ऐकणारे दोघं वेगळे नाहीत. म्हणजे अशा प्रकारे संत गोरा कुंभार यांनी अद्वैताची अनुभूती, अद्वैताची उच्च कोटीची अनुभूती विलक्षण नेमक्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या अभंगातून सांगितलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही गोरा कुंभारांची अभंगवाणी होती. तर या ठिकाणी गोरा कुंभार या संताबद्दल अशा प्रकारे आपण विचार केलो. तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबू. धन्यवाद.